कडनं स्वतःकडनं माझ्याकडनं एक त्याचं क्लॅरिफिकेशन काय खरं काय खोटं हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद मी बोलवलेली. त्यांनी गंगाखेड शहरातील पूर्ण रेल्वे ट्रॅकचे 2 ते 2.5 किलोमीटर बाहेरून जाणारा असेल तर आमदार रत्नागिरी गुप्तेसाहेब उड्डाण पुलाला अट्टास कशासाठी आणि कोणासाठी करत आहेत. आणि आता हे बाहेरून जाणार आहे. आपणही बघितलं आहे रस्ता बाहेरून जाणार आहे, ठीक आहे, मोजणी झाली, परत आणखीन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं रेल्वेचं आणखीन आरक्षण नाही केलं गेलं किंवा मी ताब्यात घेतली जागा. आणि तुम्हाला माहीत आहे आज जे अंडरब्रिज जे चालू आहे 19, 20, 21 म्हणजे पडेगावच्या तिथला असेल, हरंगूळच्या तिथला असेल, नागटण्याचा असेल, असे जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये काही अंडरब्रिज चालू आहे आणि त्याला जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाले, आणखीनही पूर्ण झालेले नाहीत. फक्त हरंगूळच्या तिथला तो एक चालू झालेला आहे, बाकी कुठलाही अंडरब्रिज आणखीनही सुरू झाले नाही, त्याला 7-8 वर्ष झाले. हे काम अक्षरशः एक लोकप्रतिनिधी म्हणून, केंद्राचं काम म्हणून हे खरं पाहिलं म्हणजे हे सन्माननीय खासदार साहेबाचं काम आहे. हे त्यांनी ते लवकर करून घ्यायला पाहिजे होते, फॉलोअप करायला पाहिजे होता. तो केलाच नाही. शेवटी मी त्या गोष्टीमध्ये मी फॉलोअप करतो आहे. मला जे करता आलं, लोकांना त्या मुलीच्या लोकांना रस्ता नव्हता, तो बायपास करून तो रस्ता मी रेल्वेला करायला लावला. पडेगावच्या तिथं रस्ता नव्हता, तिथं त्यांनी एक जमीन बाजूची घेऊन ते बाजूला असा रस्ता काढून दिला. आणि आता हा पूल म्हणतात किंवा ते 2028पर्यंत कंप्लीट होईल असं काहीतरी ते बोलले. आता मला काय माहिती 2028 ठीक आहे, ब्रिज समजा रेल्वे ब्रिज करतो आहे आपण, बाजून रस्ता गेला, पण खरंच मला सन्माननीय खासदार साहेबांना विचारायचं आहे, हा ब्रिज बाहेरून जरी रस्ता गेला ह्या शहरासाठी आवश्यक आहे का नाही. अंडरब्रिज आपण आता करत नाही. प्रथम मी तो ब्रिज आता आम्ही त्याच्यामधनं काय सुधारणा केल्या हे मी आपल्याला सांगतो. हा अंडरब्रिज जो होता तो आम्ही कॅन्सल केला आहे, अंडरब्रिज आपण करत नाही आहेत. त्यानंतर हा रोड जवळजवळ रेल्वे पडच्या तिथं हा रोड अकोलीपर्यंत 100 फुटाचा रोड आहे, 100 फुटाचा. आणि रेल्वे ब्रिजच्या तिथं 100 फूट रस्त्यावर आहे, 100 फूट. आणि जो चौकट असते ती चौकट आपण आता कॅन्सल केली आहे. चौकट कोणती, अंडरग्राऊंड ब्रिजची एक चौकट असते, ती चौकट आता आपण कॅन्सल केलेली आहे. आणि ती कॅन्सल करून फक्त ओनली 100 समोर असा एक मोठा कॉलम घेतलेला आहे. आणि 30 मीटर म्हणजे 100 फूट रस्ता राहणार आहे, 100 फूट. त्याच्यानंतर ओव्हरब्रिज आपण 0 फुटं निघतो आहे. जे काय कुणाचं कुठं काही जावं यावं ह्याचा धोरण नसतो. रेल्वेचे काही नॉर्म्स आहेत आणि स्टेट हायवेचे काही NHचे काही नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्सप्रमाणे कुठं 0 होतो तिथपर्यंत रस्ता जाणार आहे. बरं जाणार आहे, त्याच्या बाजूने 6.25 मीटर ब्रिज गेल्याच्या नंतर त्याला 6.25 मीटरचं त्या बाजूनं, 6.25 मीटरचं या बाजूनं. 6.25 मीटर म्हणजे किती फूट झालं, 22 फूट होते. 22 फुटाचा रस्ता त्या बाजूनं, 22 फुटाचा रस्ता या बाजूनं आपण ठेवतो, शेवटपर्यंत ठेवतो. ठीक आहे. आणि आज जवळजवळ बघितलं आपण सगळे शहरातले, जर एखाद्या वेळेस जर समजा 26 टाईम 27 टाईम हा गेट बंद होतो, त्यावेळेस जर आपण भीड बघितली माझ्या ऑफिसच्या वरपर्यंत जाते. आणि यामुळे किती प्रॉब्लेम लोकलला होतो आणि इतरांनाही किती त्याचं भोगावं लागतं, किती लोकांना होतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी व्यापाऱ्यासाठी, म्हणजे माझं वैयक्तिक आहे, मी विकासात आडवा येत नाही, पण मी व्यापाऱ्यासाठी, व्यापारी माझ्याकडे आले आणि व्यापाऱ्यासाठी आलो मी, तर कुठल्या व्यापाऱ्याचं नुकसान झालं हे माझं क्वेश्चन आहे त्यांना. आज जवळजवळ तहसीलच्या वर जेवढे दुकानं आहेत त्याच्यातले एकही नाही लोक मला येऊन भेटले. त्यांनी म्हणले साहेब अंडरग्राऊंड तुम्ही जर बाजूला काढलं आहे आणि हा 100 फूट रस्ता आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बरं, त्या तिथल्या दुकानदारासाठी जवळजवळ 40-45 गावावर आहेत, ते त्याच रस्त्याने येणार आहेत. त्याच्यानंतर पंचायत समितीचं ऑफिस तिथं आहे, तहसीलचं ऑफिस वरच आहे, कोर्ट तिथंच आहे, रजिस्टर ऑफिस तिथं, रजिस्ट्री ऑफिस तिथंच आहे. जेवढे एक गड असतात पब्लिकचे ते गड सगळे तिथं वर ऑफिसेस आहेत. बरं, आता इकडं जर गेलं तर इकडं किती दुकानं आहेत बघा या बाजूला. आपण लेफ्ट साईडला आपल्या इकडे जर प्रळी चौकाकडे गेलो, लेफ्ट साईडला किती दुकानं आहेत त्या बाजूला, सगळी रेल्वेची MSCBची लाईन आहे, सगळी MSCBची जागा आहे.
काय कुठं काय कुठं काही जागा नाही, काही कुणाच्या दुकानं नाहीत, काही नाही. या बाजूनं एक 2-3 दुकानं आहे. किती 2-3 दुकानं या बाजूनं. आपण ह्या बाजूला जर गेलं, ही सगळी रेल्वेच जागा आहे. अतिक्रमण आहे लोकांचं, रेल्वेच जागा आहे ती सगळी. जे काय दुकानं असतील ऑफिसच आहेत. म्हणजे दुकानं कुणाचे आहेत? ऑफिसच आहे सगळं तिकडं. बँक आहे, ऑफिसेस आहे. बँकेला तर जाणार आहे, तो जाणारच आहे बँकेला. मग इथं म्हणायचं की मी विकासाला आडवं येत नाही, मी व्यापाऱ्यामुळे करतो. कोण व्यापारी स्टेजवर होता? त्यांच्यासोबत व्यापारी कोण होता हे माझं क्वेश्चन आहे पहिलं. त्यांच्याकडे कोण व्यापारी गेले? नावाचे व्यापाऱ्याचे नावं सांगावीत त्यांनी. कोण व्यापारी त्यांच्याकडे गेले? एक लिस्ट द्यावी व्यापाऱ्याची, हे व्यापारी त्यांच्याकडे आहेत म्हणून, आणि त्यांच्याकडे गेले हे पूल होणे म्हणून. नाही, मी तर यावरून पलीकडे म्हणतो, मी अरेंजमेंट करतो, मतदान घेऊ. शहराचं मतदानच घेऊ ना. शहराला हे पूल हवा आहे की नाही हवा आहे? हा पूल नाही आता झाला, हा ब्रिज झाला आता. आणि ब्रिज आपण करत नाहीत का? हे ब्रिज जर झाला आणि परभणीकडनं किती लोक येतात, परळीकडनं किती लोक येतात, सरळ नांदेड जाणारे किती लोक आहेत, या शहरात कोणी थांबेल का? सरळ सरळ परभणी करणार, नांदेड जाणार, सरळ त्या रोडनं जाईल. सरळ लातूरला जाणार, तो इकडे लातूरला जाईल. मध्ये खाली काय गोंधळ होईल का? आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होईल का? कुठलीच परिस्थिती निर्माण होणार नाही ती. आणि व्यापाऱ्यांनी फक्त मला या शहरातल्या 25 व्यापाऱ्यांनी मला येऊन सांगावं, फक्त 25 व्यापारी, जास्त म्हणत नाही, की साहेब हे चुकीचा पूल तुम्ही करता, हे याला कॅन्सल करा. फक्त 25 व्यापारी म्हणतो मी शहरात. त्यांनी येऊन सांगावं हा पूल तुम्ही रद्द करा, आणि हे बरोबर नाही, मी करायला तयार. दुसरी गोष्ट, म्हणजे हे व्यापारी कोणीही गेला नाही किंवा आला नाही. स्टेजवर कोण होते मला नावं घ्यायचे नाही, तुम्हाला माहीत आहे. फक्त आणि फक्त हे एक रत्नाकर गुट्टे आमदाराला विकासाला विरोध आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही, फक्त विरोध. इथले बी 4-5 लोक, 10-5 लोक आहेत, त्या 10-5 लोकांनाही मला विरोध करायचा आहे. ते 10-5 लोक आणि खासदार, ह्याच्या पलीकडे कोण होतं? आणि म्हणून मला खासदार साहेबाला, सन्माननीय खासदार साहेब आहे, मी त्यांना कधी आरोतुरो बोललो नाही किंवा कधीही कसल्या प्रकारचं बोललो नाही. लोक तर खासदार साहेबाला भूमी माफिया म्हणते, वाळू माफिया म्हणतात, मी तर काय बोललो नाही बुवा. मी समाज खासदारच म्हणतो मी त्यांना. लोक म्हणतात हा खासदार भूमी माफिया आहे, हे खासदार वाळू माफिया आहे, पण मी माझ्या तोंडाने कधी शब्द काढला का? मी सन्माननीय खासदारच म्हणतोय, आणि आजही मी सन्माननीय खासदार साहेबच म्हणालो. मी यांनी इलेक्शनमध्ये जे गरळ माझ्या विरोधामध्ये ओकली, मी साधं उत्तर दिलं नाही कुणाला. मी म्हणलं विकासानं माझं उत्तर देतोय म्हणलं. मी साधी कुणावर टीका केली नाही. मी माझ्या लोकांच्या धोत्र फेडण्यापर्यंत गेले, आम्ही काय बोललो नाही. आता कार्यकर्त्याला जर धोत्र फोडून मिरचू भरण्यापर्यंत गेले असतील तर तेवढं तर आम्हाला सांगावं लागेल ना. कार्यकर्ता धीर देण्यासाठी थोडं तर बोलावं लागेल ना आम्हाला. हेही बोलायचं नाही तुम्ही बोलल्याच्यानंतर. बाकीला तर कोणाला उत्तर दिलं नाही, बाकीला उत्तर द्यायची मला गरज नाही. त्यामुळे हे पूल किती गरजेचं आहे. तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही विचार करा, ह्या वैभवामध्ये किती भर पडेल आहे गंगाखेडच्या. ह्या टाईपून त्या टाईपपर्यंत पूर्ण झाडी, इकडं पूर्ण झाडामध्ये लाईटिंग, इकडं लाईटिंग, वरी कारंज्या, आणि पूर्ण कॉलमाईजमध्ये एवढं सगळं वैभवामध्ये भर पडणारा हा पूल आहे. आणि त्या पुलाला विनाकारण आपल्या काही 10-5 लोक स्वार्थासाठी, ते मी 10-5 लोक म्हणतो मी, दुसरे नाही. त्यांची शोरूम आहे तिथं पुढे आहे ना. त्यांचं म्हणणं किंवा ठीक आहे, अरे वैभवामध्ये भर पडते, चांगली गोष्ट होते. पुढे आणि 7-8 वर्षांनी काय होईल गंगाखेडमध्ये? काही पुढचा विचार करणार की नाही आपण? 10 वर्षांनी काय होईल त्या पुढचा काही विचार करा ना. काही आज अशी परिस्थिती आहे, 10 वर्षांनी काय परिस्थिती होईल याचाही विचार सन्माननीय खासदार साहेबांनी करावा. आणि माझं काही चुकत असेल तर आम्ही बसू, दोघं या, आपण भेटू, आणि व्यापाऱ्याला स्वतः भेटू. माझं मत आहे इथं व्यापाऱ्याची एक मिटिंग घेऊ, गंगाखेडच्या व्यापाऱ्याची मिटिंग घेऊ. त्या मिटिंगमध्ये सन्माननीय खासदार साहेबाला माझं आव्हान आहे, यावं त्यांनी, नाही तर त्यांनी मिटिंग लावावी व्यापाऱ्यांची. मी तिथं येतो आणि या तुम्ही मिटिंग लावा या. आणि त्याच्यातले जर व्यापारी जे आले, त्या व्यापाऱ्यातले आलेल्या व्यापाऱ्यामध्ये 50% जरी व्यापारी म्हणजे हा पूल नको, पण व्यापारी पाहिजेत ना, कार्यकर्ते नाही पाहिजेत मला. व्यापारी असावेत, त्यांनी सांगावं हा पूल नको आहे, ठीक आहे. आणि त्यांनी जर मग पूल नाही साहेब पूल पाहिजेत म्हणलं तर मग खासदारांचं काय म्हणणं आहे हे सांगावं त्यांनी. दुसरी गोष्ट, त्यांनी संबंधित उड्डाणपुलाचा घाट घालून आमदार रत्नाकर गुट्टे साहेब स्वतः विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत की जनविकासाची धडपड आहे. हे खासदार साहेब तुम्हाला मला सांगायची गरज नाही की माझी तिन्ही तालुक्यातली जनता जाणते की मी कशासाठी करतो. मी आपल्या निमित्ताने सांगू इच्छितो, एका कार्यकर्त्याने एका मतदारसंघातल्या माणसांनी म्हणावं की रत्नाकर गुट्टेंनी चहा प्याला, फक्त चहा प्याला म्हणून सांगावं.
खासदार साहेब म्हणेल ते करतो. त्यांनी मला राजीनामा द्या, मी राजीनामा देतो. म्हणजे हे आता एवढं काय कसं केलं. तहसील ऑफिसचं आपण आता कंप्लीट झाली ना तहसील ऑफिस. काय म्हणलं यांचा विकास कुठं आहे, पेपरवर आहे. म्हणजे इलेक्शन तेच होतं ना, त्यांचा विकास पेपरवर आहे. तहसील ऑफिस कंप्लीट झाली. आता मेच्या अगोदर मेचा झेंडा मला तिथं फडकवायचा आहे असं मला म्हणले. तो पण हँडून करणार आहे. पंचायत समितीचं ऑफिस चालू आहे. त्यांच्या कधी क्वार्टरचा विचार केला पंचायत समितीच्या लोकांचा. त्या बीडीओला कधी क्वार्टर आहे, त्या कर्मचाऱ्याला कधी क्वार्टर आहे, कधी विचार केला. आज त्यांचे सगळ्यांचे बीडीओचे क्वार्टर आहेत. पूर्ण अध्यक्षाचे क्वार्टर जे कोण निवडते अध्यक्षाचे क्वार्टर आहे, उपाध्यक्षाचं क्वार्टर आहे. सगळे सभापती जे होतील जिल्हा परिषदला म्हणजे पंचायत समितीला, त्या सगळ्याचे मध्ये ऑफिसच आहेत. इतकं सुंदर पंचायत समितीचे ऑफिस बांधतो आहे आपण. त्यांच्या घरासाठी बांधतो, घरं बांधतो आहे आपण. नगरपालिकेचं नगराध्यक्षासाठी मोठी कॅबिन ठेवलेली आहे, शिवसाठी कॅबिन आहे. नगरपालिकेमध्ये जेवढे सभापती होणार आहेत त्यांच्या सगळ्यासाठी हे आहे म्हणजे कॅबिन आहे सगळ्यांसाठी. जनतेसाठी कॉन्फरन्स हॉल आहे तिथे. हे केलं. वर बघितलं असेल SDMचं क्वार्टर, SDM कुठं राहतात, तहसीलदार कुठं राहतात, आहे का घरं त्यांना. इथं कोण येईल. आपण सुखसुविधा दिली पाहिजे ना. पुन्हा SDMचं क्वार्टर तयार होतं आहे, तहसीलदारचं क्वार्टर तयार होतं आहे. आणि हे पण त्यांचंच नाही, सगळे कर्मचाऱ्याचे क्वार्टर तयार झालेत. आता सगळे कर्मचाऱ्याचे क्वार्टर तयार झाले. एवढंच नाही, हे जे तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत त्यांचे जवळजवळ पूर्ण जेवढे आहेत तेवढे ऑफिस आणलेले. आज मंडळ अधिकारी प्रत्येक गावात जिथे सध्या तेवढे ऑफिस तलाठीचे तेवढे नवीन ऑफिस आणले. क्रीडा संकुलन होतं काही त्या गावखेडमध्ये. क्रीडा संकुलन आणलो आपण. चालू आहे काम, होत आलं आहे. 400 मीटरचा ट्रॅक आहे. हे कशासाठी आहे, माझ्यासाठी आहे. नाट्यगृह होतं का आतापर्यंत गंगाखेडला. हा नाट्यगृह किती गरजेचं आहे. आपण नाट्यगृह करतो तिथे. म्हणजे हे जे विकास आहे माझा, हे चुकीचं माझ्यासाठी करतो आहे का मी. माझं काय आहे त्याच्यामध्ये. तुम्ही स्वतः विचार करा ना खासदार साहेब, तुम्ही काय करता ते. एखादा काय म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे त्यांना आणखी हार्ट होईल. एखादा माणूस त्याला काय चोरी करणारा चोरच दिसतात ना समोर, दुसरं काय दिसते. चोरी करणारा माणूस जर कुणी असेल, मी त्यांना म्हणत नाही, पण चोरी करणारा त्याला सगळे चोरच दिसते समोर. त्याच्यामुळे माझा कुठला स्वार्थ आहे आणि कसला स्वार्थ आहे. गावखेडचा विकास करण्याचा स्वार्थ आहे. हां, मी त्याच्या जमिनीतून नेऊ नको, त्याची प्लॉटिंग तिथं आहे, तिथून रस्ता करू नको, इथून रस्ता करू नको असं बोललो कुठं कधी. जिथं ज्याच्या त्याच्यात स्कीम आहे त्या स्कीममधून रस्ते चालले रस्ते करालो मी. त्यांना कधी विचारलं सांगितलं पण नाही, बोललो पण नाही कधी मी त्यांना. सगळ्याचे रस्ते व्हाले. आणि किती कसे रस्ते व्हाले आतापर्यंत झाले. त्या इवरची आपली हे इरिगेशनचे जायकवाडीने रस्ते करता येत नाही, कसे व्हाले रस्ते. मार्केटमध्ये रस्ता करता येत नाही, मार्केटची जागा आहे ती करता येत नाही, कसे व्हाले रस्ते. पाणी 100 कोटीची पाण्याची पाणी त्याच्यात काय स्वार्थ आहे माझा. एवढंच नाही, पाण्याची तकलीफ होती म्हणून एक 5 कोटी रुपयामध्ये मी जे करू शकलो आतापर्यंत कोणी का केलं नाही. 50 वर्षामध्ये मी 5 कोटीमध्ये केलं. 50 वर्षामध्ये 5 कोटी आले नाहीत नगरपालिकेला करायला. खाली प्लांट टाकला ना, खाली मी 3 महिन्यात प्लांट टाकला ना खाली. स्वच्छ पाणी मिळतं का नाही वर. आता वर राहणारे कोण आहे त्याच्यातले बोली. वर राहणारे तिकडं गावात राहणारे कोण आहेत का. पाणी येतं का स्वच्छ. हां, स्वच्छ पाणी येतं ना जुन्या गावात. आणि दुसरं सांगा, इथं वर किती 30-35 म्हणजे त्या आमदारांनी केलेलं काम त्या ह्याचं पाईपलाईनचं, बरोबर आहे. त्यावेळेस खासदार मला वाटते दादा होते, त्यावेळेस ते काम केलं. तेव्हापासून त्याची रीती कधी चेंज नाही गेली पाहिजे. ती रीती माती होऊन गेली ना, ढगल होऊन गेलं ना. आणि शहराला कुठे पाणी चांगलं मिळत होतं का, हे विचार मी केला. वाईट आहे विचार माझा स्वार्थ आहे. ती रीती सगळी बदलली. गुजरातहून रीती आणली, इथून पाईपलाईन वाल टाकले, तिथलं हिपलर बदललं. का केलं मी एवढं सगळं. आणि आज ते शहराला पाणी चांगलं मिळतं आहे ना. 10 लाखाची टाकी बांधली नवीन, खाली 10 लाखाची 2 लाखाची टाकी बांधून वरची टाकी केली. हे सगळं आता शहराला पाणी 15-15 दिवस पाणी येत नव्हतं, कमी 7-8 दिवसात येत असेल ना आता. आणि तुमच्या इकडे वरी तर 4 दिवसाला येत असेल मला वाटतं. इकडे स्वच्छ बिस्लरीचं पाणी येते, प्या पाणी ते असलं पाणी आहे. काय वाईट केलं मी. अरे माझ्यावर टीका करा, अवश्य करा, पण विकासामध्ये माझ्यासोबत विकास करा ना. टीका करण्यावर विकास करा, त्याच्यामध्ये मला करा. माझ्यापेक्षा जास्त करून दाखवा, नाव कमवा. तुम्हाला प्रॉब्लेमच ही आहे, हा माणूस थांबत नाही. आता निवडून आलो, मी घरी आहे, गावानेच आहे सगळीकडं. आणि कामच आहेत माझी सगळीकडे. रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत काम आहेत. हे त्यांना जरा जमन.
आणि काय म्हणले, आमचा निवडणूक काय उमेदवार चुकली. मग कोणाला उमेदवार द्यावा? ज्याला द्यायची होती त्याला तर धोका दिला तुम्ही. ज्याला द्यायची होती, ज्याला घेतलं त्याच्याकडून सगळं लोकसभेला काम करून घेतलं. माझ्या विरोधात मोर्चा काढून घेतला. काढला ना मोर्चा माझ्या विरोधामध्ये. का बीबीवरला काही गेलं का त्याचं? काहीच नाही. मोर्चा त्यांनी अवेअरनेस केला सगळं. नाही तर त्यांना तर तिकून माणसं आणावं लागली. एक माणूस इथून भेटलं नाही मोर्चामध्ये. गाड्या फिरून परत येऊ लागले. घेतो म्हणजे तिकीट तर सगळं करून घेतलं आणि तिकीट दिलं नाही त्यांना. मग त्यांना तिकीट द्यायचं होतं. आता सोडून गेले म्हणून ते ठीक आहे. आणि पुन्हा म्हणजे दुसरा उमेदवार चुकला म्हणजे काय? आता तुम्ही उमेदवार तर एकदम टॉप उमेदवार दिला ना, सिंगल मराठा समाजाचा उमेदवार दिला ना तुम्ही. आणखीन काय पाहिजे माझ्या विरोधामध्ये? आणि तुम्ही तर 2-2, 3-3 दिवस मुक्काम केले ना. का परभणी लांब होतं का? पण मुक्काम केले ना इथं. पूर्ण अशी फेकून दिलं होतं ना तुम्ही. उमेदवार तुम्हीच होते असे केलं ना तुम्ही. तरी पण यश आलं नाही. तरी आता म्हणायचं का उमेदवार चुकला नसता ते निवडून नसते आले? तुम्ही स्वतः उभा टाकायला पाहिजे होतं मग. किंवा आपल्या पत्नीला उभं करायला पाहिजे होतं. पुढच्या वेळेस पत्नीला उभं करा 29ला. आता स्वच्छ एकदम दिमागा लावून एखादा उमेदवार द्या चांगला. काय हरकत नाही. आता त्यांनी सांगितलं की जेव्हा हा पूल मंजूर झाला तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत केले होते. कारण शहराच्या विकासासाठी आणि शहरासाठी नागरिकांच्या दळणवळणाची अडचण दूर करण्यासाठी त्या पुलाची गरज होती. मात्र आता रेल्वे ट्रॅक दुसरीकडे जाणार असेल तर उड्डाणपूल कशासाठी करावं लागेल याचे आमदार रत्नागिरीचे उत्तर द्यावं. दिलं उत्तर आहे सगळं. हे उत्तरच आहे माझं. म्हणजे मी तर सांगालो ना, आव्हानच करायलो. तुम्ही लावा व्यापाऱ्याची मिटिंग. तुम्ही लावा, तुमचे व्यापारी बोलवा. तुमची इथं जे तुम्हाला मानणारे व्यापारी त्यांनाच बोलवा. मी माझा व्यापारी काही बोलवित नाही. त्यांना विचारू काय हरकत नाही. काय सांगितलं, मी या ठिकाणी कोणावरही आरोप किंवा प्रत्यारोप करण्यासाठी आलेलो नाही. तर गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष माझी भेट घेऊन मला विनंती केली. आमची 10,000 कुटुंबे उद्ध्वस्त होण्याचा. 10,000 कुटुंब, 10,000 घरं नाही तिथं गंगाखेडमध्ये. व्यापाऱ्याच्या घरं कुठून आले 10,000? इतकं कसं खोटं बोलायचं हो? इतकं खोटं बोलू नका खासदार साहेब. 10,000 कुटुंब गाड्यावर येतील. खरं वाटलं पाहिजे समोरच्याला. तरी उद्ध्वस्त होतील 10,000. गंगाखेडच्या स्थानिक आमदार घेतला जात आहे. तर जिल्ह्याचे खासदार म्हणून आपण यामध्ये लक्ष घालावे, आम्हाला न्याय द्यावा. शेवटी मी खासदार आहे, या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यामुळे सोबत उभं राहणं माझं कर्तव्य आहे. आणि त्याच कर्तव्याचा भावना तुम्ही दिला. या ना, आम्ही याला वेलकमच करतो तुमचं. पण तुम्ही कोण व्यापारी घेतो सांगा. परत एक पत्रकार परिषद घ्या. पुन्हा परत मी एक पत्रकार परिषद घेतो. काय चलू द्या आपलं चला. तुम्ही बोलवा व्यापारी कोण कोण आहेत, कुणाला हा पूर्ण नको आहे बोलवा व्यापाऱ्यांना. काही हरकत नाही. व्यापारी आले म्हणजे कोण नावं तर सांगा. तुमची हे व्यापारी आले म्हणून. स्टेजवर तर मला एक व्यापारी दिसला नाही. होतं कोणी स्टेजवर व्यापारी? हो तुम्ही होता सगळे. होतं कोणी एखादा व्यापारी? होतं का रे चाटे? हां काय नव्हतं? काय नव्हतं? चाटेच नव्हता. जे तिसरा 5वा आरोप आहे त्यांचा. काही करून हा पूल उभा करायचा असा अट्टहास आमदार रत्नागिरी गुट्टे करत असतील तर तुमच्या ह्या एका निर्णयामुळे शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने, लोकांची घरे आणि हातावर पोट असलेल्या काही लोकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे. याचा विचार स्थानिक आमदार म्हणून रत्नागिरी गुट्टे करा. कोण आहेत भाऊ व्यापारी सांगा ना, ज्याचं हातावर पोट येणार आहे. आणि जो कोणी व्यापाऱ्याचा प्रॉब्लेम आहे ते व्यापारीचं नावं तर सांगा. हो ते स्वतःच आहेत ना. मग त्यांचे आहे ना तिथं, त्यांचे तरी पण स्वतः आहेत ना ते इथं. ठीक आहे ना. म्हणजे एखादा व्यापारी म्हणजे पूर्ण शहर नाही ना रे, आहे का? कमीत कमी एक 1/3 व्यापारी असावेत. कमीत कमी 1/3. 100 पैकी 25 असावेत. 1/3 आहेत का? 1/3. शेवटी तुम्हाला विचारणार आहे मी, तुमचं काय म्हणणं आहे म्हणून तुम्हाला विचारणार आहे. हां मालक बरोबर, अगदी बरोबर आहे तुम्ही. आणि हातावर पोट असेल तर सांगा ना. खरंच असेल तर आम्ही त्याचा विचार करू ना. आणि मी ते सोन्यावर तुळं ना. तुम्ही व्यापारी बोलवा, त्या व्यापाऱ्यांनी सांगू द्या कॅन्सल करावं. 80% तर भाड्यानं दुकानं दिलेली आहे. लोकांचे संसार उघड्यावर आणून स्वतःचा विकास करण्यासाठी आमदार रत्नागिरी गुट्टे धडपड करत आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नाशी व अडचणीशी काही देणं घेणं नाही. अहो खासदार साहेब, तुम्ही 10 वर्ष आमदार राहिले. थर्ड आता टाईम तुमचा खासदारकीचा आहे. पण 25 वर्षापासून सत्तेत आहे. तुम्ही काय केलं सांगा ना लोकांना जरा. तुम्ही या 25 वर्षात काय केलं? परभणीत एखादा रस्ता कुठे टाकला असेल तर सांगा रस्ता केला म्हणून. एखादा कार्यकर्ता तुम्ही वाढवला असं सांगा. एखादा कार्यकर्ता मोठा केला हे सांगा.
कार्यकर्त्याच्या जमिनी मात्र घेतल्या. जो काळे कार्यकर्ता त्या झिरो फाट्यावरचा तो मेला बिचारा, मेला की रे तो हा? तो इतका जीवाचा कार्यकर्ता होता, त्याची जमीन लाटायचा तुम्ही प्रयत्न केला. पण त्या वागणी शेरणी होत्या 2 मला वाटतं, त्या काही कुठं बाहेर निघाल्या नाहीत. ते झालं. आणखी कुठं कुठं तुम्ही काय काय करता तुम्ही विचार करा. मी आता उमरं फुल पाकडं दाखवणार नाही. तुम्ही विचार करा कुठं कुठं तुम्ही जमिनी घेतल्या, काय केलं, कोण्या कोण्या जमिनीवर काय काय करता, सगळं सांगा, करा, बघा. कुणाचं चांगलं केलं आहे, कुणाचं वाईट केलं आहे, काय धंदे आहेत तुमचे. तुम्ही कुठून, एवढं माझा प्रश्न आहे खासदार साहेब तुम्हाला, तुम्ही एवढं कमवलं कुठून हे सांगा ना. तुम्ही कमवलं कुठून? तुम्ही तर झरीबुरी केली. गाडी नव्हती तुमची गाडी नव्हती. तुम्ही त्या गाडीत बसवायसाठी पॅसेंजर हुडकीत होते. झरी ते पॅसेंजर ते गाडीवाला काहीतरी देत असेल त्यांना, ही अवस्था तुमची होती. मग तुम्ही एवढं पुण्यामध्ये फ्लॅट, इकडं तिकडे एवढी प्रॉपर्टी, एवढ्या जमिनी, एवढं सगळं कुठून केलं सांगा जनतेला, द्या उत्तर जनतेला. खासदार साहेब विनंती आहे, आपण बसू, असं सामोरे बसू. मी तर तुम्ही ऐकलं असेल, मी तर आव्हान केलं होतं इलेक्शनमध्ये, ते 4,000 5,000 कोटीचा घोटाळा केला म्हणून लागले. मी तर म्हणलं होतं 4,000 सोडा, 2,000 सोडा, 1,000 सोडा. अरे मी तुम्ही 500 कुठं तर सांगा, निवडून परत घेतो म्हणलं होतं निवडून. म्हणजे आरोप करायचे म्हणजे खोटे आरोप करू नका हो. की माझे आरोप खोटे असेल तर सांगा. मी तर सांगितलं इलेक्शन म्हणून वापस येतो म्हणलं होतं मी. ती जमीन म्हणले त्या हमेशा 2च प्रकरण त्यांच्याकडे, ती जमीन त्या ह्याची महातपुरीची जमीन. आणि महातपुरी जमिनीमध्ये क्विंटलवर साखर वाटली त्या लोकांनी, मी न्याय दिला म्हणून. त्या ब्राह्मण लोकांना दोन्ही वाटताना म्हाताऱ्याला न्याय दिला मी. ते बिचारे जेलमध्ये होते, घालणाऱ्याने जेलमध्ये घातले होते. जमीन नाही व्हायला दिली, कर बाबा म्हणले लेकरासारखं, आणि लिकरूच पुन्हा नंतर याच्यावर आलं. बरोबर आहे का त्या घोडप्याचं, बरोबर आहे का नाही? आणि साखर वाटली का नाही त्या लोकांच्या गावामध्ये? आता त्याचं नाव घेतात त्यांनी. आता तिथं एक हॉस्पिटल आहे, PH आपलं हे उपकेंद्र आहे, त्याच्या जागेवर कब्जा केला. ते रूम दावा तोडून एकदा काढलं बाहेर त्याला. आता परत उडून त्या तिथं त्या रूममध्ये जाऊन बसले, कर्मचाऱ्याच्या पाठवण्यात. असे तुमच्यासोबत लोक तुमच्यासोबत कोण आहेत? नावं तर सांगा यार, कोण चांगले लोक आहेत ते? जनतेची सेवा करणारा माणूस कोण आहे? तुम्ही किती जनतेची सेवा करता? नशिबानं तुमचं ज्या त्या टायमाला नशीब आहे, नशिबाला निवडून घेताय तुम्ही. बाकी काय तुमचं कर्तृत्व का? ज्यानं कर्तृत्व काहीच नाही त्यानं माझ्यावर बोलू नये. कर्तृत्व असेल तर बोला, नक्की बोला, आम्ही बोलून घेऊ, तुमचं स्वागत करू आम्ही. आणि तुमचं काहीच कर्तृत्व आहे ना. 25 वर्षात काय केलं तुम्ही? झिरो विकास आहे ना, झिरो. काहीतरी केलं म्हणून सांगा ना. भांडणं लावणं, एकावर ह्याला त्याला चढवणं, मारायला लावणं. काल आलता माझ्याकडे, व्यंकट आलता माझ्याकडे, व्यंकट सिनेमाकडे आलता. साहेब म्हणला मी जेल भोगली. आणि बोलता म्हणला मला तो काय होतं साहेब म्हणे, आम्हाला ते तिकडून सांगून आधी आमचं हे करायचं, आम्हाला हद्दपार करायचं वगैरे करायचं, आणि पुन्हा अधिकाऱ्याला बोलवून घेऊन सांगायचं अरे असं करू नका, ते असं आहे तसं आहे म्हणायचं. ती अशी वृत्तीनं काही म्हणजे होतं का? तुम्ही कार्यकर्त्याला तुम्ही अशा प्रकारे वागवता? करा त्या व्यंकट सिंगला तुम्ही विचारा जाऊन, काय सांगाल तुम्हाला ते. मी सांगायला होतो त्याला. तो शहराचा जिल्हा प्रमुख आहे मला वाटतं, शिंदे सेनेचा. हां, सांगाल तो. आणि म्हणजे 2028 पर्यंत रेल्वे ट्रॅकचं काम शहराला बाहेरून येणार काम पूर्ण होणार म्हणतात. आता 25 चालू आहे, 3 वर्षानं काम पण. आणि होणार आहे का 3 वर्षानं काम पूर्ण? ज्या फक्त अंडरग्राऊंड रिसर्च 7-8 वर्ष लागतं. आता कोणी कोर्टात गेलं, कोणी कुठे, हे घरं तुटणार आहेत, तर इझिली सगळं होईल का हो? सगळं इझिली होणार आहे का? सगळ्या गोष्टी आडवी काही होणारच नाही का? सरळ जाऊ द्या रस्त्यातून म्हणणार आहेत का लोक? याचा विचार केला पाहिजे लोकांचा. त्यांनी आणखीन एक माझ्यावर आरोप केला आहे, उथळत्या पाण्याला खळखळ जास्त अशी एक मराठी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे आमदार रत्नागिरी निवडणूक निकालापासून काही बरळत आहे. ते बोलताना कोणतेही तरतामाने बाळगत नाहीत. समोरच्या एकेरी भाषेत बोलणे, काही चुकीचे आरोप करणे, लोकांची दिशाभूल करणे, दुसऱ्याला कमी लेखणे असे त्यांचे उद्योग वाढले आहेत. पण गुटे साहेब, तुम्ही जर आमदार असाल तर मीही खासदार आहे, विसरू नका. तुम्ही एक मतदाराचे आमदार आहात आणि मी 6 विधानसभेचा खासदार आहे. त्यामुळे आपली उंची आणि पात्रता पाहून बोलत, आम्ही उंची पाहूनच बोलतो आणि उंची जी आहे त्याच पद्धतीने आम्ही वागतो. तुमच्यावर एकेरी भाषेत आम्ही कुठले आरोप केले नाही. आरोप केले आता आजही आरोप करतो आहे. आरोप म्हणजे सत्य आरोप करतो मी, खोटे आरोप करत नाही तुमच्यासारखे. जे आरोप करते मी सत्य आरोप करतो. तुम्ही सांगा, डिनाय करा. तुम्ही सांगा कुणाचं त्या झिरोपाट्याचं काय केलं, आणखीन कुठे जमीन. अहो, देवाच्या जमिनी पुरल्या नाहीत तुम्हाला. तिथं बालाजीची जमीन मला वाटतं, बालाजीची ना, त्या बालाजीची जमीन
कोणी करतं तिथे म्हणजे? आणि किती असे लफडे भरपूर आहेत, पण मी आता ते तेवढं बोलणार नाही. आणि मला दाखवा ना, मी कुणाचं काही इथं वाटोळ केलं आहे, कुणाचा काही त्रास दिला आहे, इथं व्यापाऱ्याला कुणाला काही बोललो किंवा व्यापाऱ्याला कुठं त्रास आहे, कुठं 10-5 रुपयाला बुडवलं आहे या शहरामध्ये वगैरे कुठं. अहो एकमेव रत्नाकर गुट्टे एवढा आहे जे शेतकऱ्याचा प्रॉब्लेम होता, त्या शेतकऱ्याचा इश्यू एकमेव सॉल्व करणारा मी आहे, आणि ते मी सॉल्व केलं. आणि उलट आता याच्यामधनं सिव्हिलमधनं नाव लवकर काढत नाही. शेतकऱ्याच्या वतीनं हायकोर्टमध्ये पिटिशन केलं आहे मी, शेतकऱ्याच्या वतीनं, आणि बँकेला पार्टी केलं. कोण करता असं? पूर्ण फीस मी द्यायला. तुम्ही केलं का असं एखाद्याचं चांगलं कोणाला सांगा? तुमच्यावर किती लोक होते, आज किती आहे, कुठं गेलेत, काय झालं आहे? म्हणजे मारणार आहे तुमचा आणि मार खाणार आहे तुमचा, अशीच परिस्थिती आहे. आणि निवडणूक जिंकल्यापासून म्हणजे काही बरळत आहे मी काय सांगा ना, एखादं बरळलं म्हणून सांगा. तुम्ही नुसतं बोलू नका. हो तुम्ही इथं हे बोलले तिथं ते बोलले, सांगा ना, की जनतेला कळू द्या ना मी कुठं बरळत आहे, ते कुठं बोलत आहे, कुठं बरळत आहे, मी काय करत आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे. न सांगता कसे आरोप करताय तुम्ही? म्हणून आरोप त्यांचे अंदाज खोटे आरोप आहे. निवडणूक जिंकल्यापासून आमदार रत्नाकर यांचा अहंकार वाढला आहे, त्यामुळे ते नेहमी माझ्या एकरी भाषेत उल्लेख करतात. मी कधीच एकरी भाषेत वापर केला. बंडोबॉसच म्हणलं, बंडोबॉस एकरी भाषा झाली का बाबा? एवढं इथं बोललो, एवढं मतं म्हणलं, तुम्ही म्हणलं आहे, तुम्ही माझ्या माणसाचं धोतर फिरतं, तुमची चड्डी फेडायला वेळ लागणार नाही, मग तुमची चड्डी फेडू, तुमची पॅन्ट फेडू, चुकीचं आहे का? कालही म्हणलं, आजही म्हणलं, आजही ठाम आहे त्या वाक्यावर. पॅन्ट फेडू, या धोतर फेडता, आम्ही पॅन्ट फेडू तुमची. धोतर फिरणार नाही आमचं, पण तुमची पॅन्ट फेडून पाठवू परत. तुमच्या कुठल्यालाही तयारी आहे माझी, तुम्ही कुठं बोलवायचं तिथं आम्ही येतो, काही विषय नाही. पण खोटं आरोप करू नका, धांदात खोटं बोलू नका. आणि करायचं असेल आरोप तर सांगा, हे बोललो म्हणून मी सांगा. हे बघा, म्हणजे दिशाभूल करत आहे म्हणून सांगितलं, त्यामुळे मी कसे बोललो तरी मात्र माझे संस्कार सोडणार नाही. अरे काय तुमचे संस्कार आहेत आम्हाला माहीत आहे ना, काय संस्कार आहेत. इथं एक पुन्हा इकडे एक, हे संस्कार आहेत तुमचे. जे ओटावर असतं तुमच्या पोटात कधीच नसतं. तुम्ही आम्हाला संस्कार सांगाले का? आणि पातळी सोडून कोण बोललं? मी पातळी सोडून बोलत नाही. कोण बोललं पातळी सोडून? इलेक्शनमध्ये बघितलं ना जाऊन कोण कसे बोलले, काय झालं. मी आता 3ऱ्या टर्मचा खासदार आहे, यापुढे 2 वेळा आमदार राहिलो आहे, पण मी कधीच विकास कामामध्ये आश्रयवाद. अरे विकासच तुम्ही केला नाही, अर्थात कुठून करता तुम्ही? काय विकासच केला नाही तुम्ही, स्वतःचा विकास करून घेतला. घरीबुरी करणारे आज प्रॉपर्टी इतकी दुनियाभरची 1000-500 कोटी प्रॉपर्टी आहे तुमचं. कुठून आली बाबा? कुठं तुमच्या एखादा कारखाना होता, एखादा मोठा उद्योग होता? एवढे कष्ट कुठं केले? एका जनतेला माहीत नाही का कष्ट कुठं केले ते? तुम्ही आलं कुठून एवढं तुमच्याजवळ? पैसा आला कुठून? सांगा ना जनतेला. कुठं कमवला तुम्ही? कुठं नांगर हाणला एवढा? कुठं घाम घालला एवढा? सांगा, करू द्या लोकांना. कुठं व्यापार केला, कुठं धंदा, म्हणजे एखादा जो उद्योग केला का तुम्ही? सांगा लोकांना. परवा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करत असताना आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अगदी जोशात सांगितले की या पुतळ्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार. तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार नाही, तुम्ही ऐकलं असं, ते तीर्थक्षेत्र आहे म्हणलं. नाही तीर्थक्षेत्र आपलं शिवाजी, सगळे महापुरुष तीर्थक्षेत्र नाहीत आपले. तीर्थस्थान म्हणलं, तर तीर्थक्षेत्र म्हणलं नाही. आमचे जिव्हाळ्याचं नाही शिवाजी महाराज आपले जिव्हाळ्याचे नाही, आपलं तीर्थस्थान नाही आपलं, ते आहे ना आपलं तीर्थस्थान. आणि मला एक सांगा, मी काय चूक केली तिथे? 40x40 म्हणजे 1600 स्क्वेअर फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, 1600 स्क्वेअर फुटामध्ये घरकुलं येतं आपल्या तेवढ्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात नाव आहे. आणि त्या जगात नाव असणाऱ्या छत्रपतींचं स्मारक फक्त 1600 फुटामध्ये. आणि दुसरी गोष्ट, आपण जर बघितलं आपल्या घराला जागा असतं, आणि किती मोठं वैभव आहे, किल्ले किती बांधले त्यांनी, रयतेचं राज्य त्यांनी उभं केलं. एवढंच नाही तर मराठा समाज हा पानिपतच्या लढ्यात तिथपर्यंत गेला, कुठं कसा लढला, काय झालं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुम्ही म्हणता की तीर्थक्षेत्र करता येणार नाही. आम्ही तीर्थक्षेत्र करायचं म्हणलं नाही खासदार साहेब, आम्ही ते तीर्थस्थान आहे म्हणलं, तीर्थस्थळ आहे म्हणलं. ते तीर्थस्थळ आहे, ते तीर्थस्थळ नाही का बाबा? त्याला आपण तीर्थस्थळ नाही म्हणू शकत? काय म्हणायचं त्याला? आणि मी काय म्हणलं? मी म्हणलं ही जागा जेवढी आहे ती जागा ताब्यात घ्या म्हणलं. काय चूक केली? काय घ्यायची नाही ताब्यात जागा? तिथं काय दुकानं काढायचे का?
दुकानाची प्लॅनिंग होती ना तिथं. कुठे आहे नंदू, कुठे दुकानाची प्लॅनिंग होती ना रे बाबा. पैसे घेतले होते ना अध्यक्षाने त्यावेळेस. आणि एल टाईप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सेंटरला आणि बाजूला दुकानं. काय धंदा आहे कशामुळे? हे होऊ देणार नाही मी, कधीच होऊ देणार. हा मग होता ना सभागृहामध्ये. मग काय झालं तिथं एल टाईप तिथं दुकानं काढायची आपण तिथं. आणि तिथं कसं आहे बघा, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय स्मारक तिथं मागं पाठीमागं बनवू आपण, किल्ला टाईप कशा टाईप आपला जे त्याचा जो विकास करायचा आहे, ते विकासाला जागा नको आपल्याला. नुसता पुतळा उभा करायचा का बस, तेवढं झालं की झालं का? त्यांनी काय केलं आहे, काय शौर्य केलं आहे दाखवायला नाही पाहिजे तिथं. एखाद्या ह्याच्यामध्ये करायला नाही पाहिजे तिथं. कुठल्या लढाया लढल्यात, काय लढलं आहे तिथे, असं दाखवून तिथं करायचं नाही का आपण तिथं? लोकांनी आता काय बघावं, फक्त पुतळा बघायचा का लोकांनी? त्यांचं कार्य नाही बघायचं का? कार्य बघावं लागेल ना त्यांचं. आणि म्हणून म्हणलं किंवा ठीक आहे, आम्ही काय असं बोललो नाही वा ती जागा आम्ही घेऊ, त्या जागेचे पैसे भरतात, पैसे भरू म्हणलं मी. ही अरेरावी झाली माझी. पैसे मी भरतो म्हणलं ना, असतात म्हणलो मी पैसे भरतो म्हणून. जे काय आता ही जागा 5 गुंठे विकतच घेतली ना, तशी ज्या नगरपालिकेला पैसे आम्ही भरू, PWला पैसे पाहिजे भरू, काय विषय नाही. आम्हाला फुकट नको आहे, आम्ही कुठला कायदा तोडणार नाही. आम्ही जे काय करू कायदा नाही करू. हे चूक आहे, कारण ही चूक असेल तर मी चूक केली, चला काही प्रॉब्लेम नाही. हे जर त्यांना वाटतं मी चूक केली तर चूक केली, काय विषय नाही. हो म्हणजे आज 300 वर्ष, किती 300 वर्ष झालं का? किती 395 वर्ष झालं. आज 395 वर्षाचा इतिहास किती मोठा आहे. आज तुम्ही विचार करा, श्रीमान योगी वाचा, त्यांचे काही फक्त 4-2 मुद्देच घ्या, तुमचं आयुष्य निघत, आयुष्यात सक्सेस व्हाल तुम्ही. मग इतरही सगळे तीर्थस्थान. आता मला सांगा, माझ्या त्या पुण्याच्या बाबतीत काही बुद्ध समाजाला माझ्याकडे पाठवलं, म्हणजे हाईट कमी होईल बाबासाहेबांची. अरे हाईट कमी आम्ही कसं होऊ देऊ? हाईट वाढवता येत नाही का आम्हाला? मला बुद्ध समाज जेवढी हाईट करा तेवढी हाईट करू आपण. तिथे काय करणार नाही आपण, करू, पण आडवाआडवी करू नका, मार्ग काढा. कुठल्याही गोष्टी मार्ग काढला पाहिजे. विकास करायचा ना आपल्याला, मार्ग काढा. बसा, मी बसायला तयार आहे. आपण बसा, मला बोलवा, मी येतो. कुठे यायचं तिथे येतो. असेल काही विषय, तुम्ही काही विकास करत असाल मी सपोर्ट करतो तुम्हाला, मी सहकार्य करतो तुम्हाला. पण तुम्हाला करायचं नाही आणि करणारा अडवायचं, हे कसं होणार? हे होऊ देणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल त्यांना किंवा मी काय गमेंट करतो, काहीतरी म्हणले ना, काहीतरी काय म्हणले, काहीतरी म्हणले तो अहंकार वगैरे, हे अशा काम करण्यामध्ये जर तुम्हाला वाटतं तर मी अहंकार करतो आहे, तर तुमचे तुम्ही म्हणा. मला जनतेनं म्हणलं पाहिजे ना अहंकार करतो म्हणून. मी तुमच्यासारखे अडथळे निर्माण करत नाही मी. एवढे 135 कोटीचे रोड आणले, पुन्हा पुढे तुमच्या नवीन स्कीम पडल्या तिथे रोड झाले का नाही बाबा सांगा ना. तिकडं जिथं नवीन स्कीम आहे तिथं काय त्या लोकांनी विचारलं का मी कुणाची स्कीम आहे का काय? काही विचारलं नाही मी कुणाला. कुणाला विचारलं मी? आणि मी त्यांनी विचार करायला पाहिजे. तुम्ही अरे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कशी बोलता तुम्ही? मी तीर्थक्षेत्र म्हणलं म्हणून, तीर्थस्थळ म्हणलं मी. ते आपण मानत नाही, तीर्थस्थळच मानायला पाहिजे ना आपण. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी जमलं नाही ना, मी हे केलं, हे जमलं नाही तुम्हाला. बाहेर सगळे म्हणले अरे काय सगळं गुटे साहेबांनी हायजॅक करून टाकले म्हणले आपला कार्यक्रम. हायजॅक नाही केला मला. कार्यक्रम कोणाचा हायजॅक करायचा नाही. मी जे बोललो ते सत्य बोललो. पोटात एक आणि ओटात एक आहे माझ्या. जे ओटावर आहे ते पोटात आहे. माझं तुमच्यासारखं ओटात एक आणि पोटात एक नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या 11 पगड जातीचे, एका कोणा जातीचे नाही, एका जातीमध्ये कोणाला वाटू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या जाती धर्माचे. उंची कमी करू नका, उंची कमी नाही झाली पाहिजे. सगळ्याला सामावून घेतलं पाहिजे. सगळ्याला घेतलं ना, सगळ्याचे मला वाटतं पूजेला सर्व समाजातून लोकांना बसवलं, सर्व लोक. अरे त्यांची वाहवा करा ना. बा तुम्ही सगळ्याला बसवून केलं, तुम्ही करा ना. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी केलं. मी त्यांचं कौतुक करतो त्या कमिटीचं, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्या कमिटीचं मी, की त्यांनी सर्व जाती धर्माला घेऊन तिथं केलं. आणि सर्व जाती धर्माचे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही बघा, जेवढे त्यांनी जे जिंकले, कोण होते सोबत? विचार करा ना. आम्ही लढायला नव्हतो, पण आम्ही तिथं रसद पुरवायला होतो.
आम्ही माळाराला घेत ना आम्ही लमानी आम्ही सगळे हे पाठीवर गोण्या बिण्या टाकून आमचे लोक ते लढत होते आम्ही गोण्या पुरवल्या जेवण पुरवले आम्ही. अहो इतिहास आहे प्रमोद, वाचा, इतिहास आहे तो, इतिहास वाचला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलणं योग्य नाही आणि ते बोललेलं आम्ही खपवून पण घेणार नाही. आम्ही जे केलं आम्ही करणार. आम्हाला काही दुकानं उठवावं लागले दुकानही उठवणार आम्ही 100% उठवणार. त्यांना जागा दुसरीकडे दिली सांगू आम्ही त्यांना जागा तुम्हाला दुसरीकडे दिल्या तिकडे जा, तुमच्यापेक्षा इथे हे महत्त्वाचं आहे आम्हाला ठिकाण. ते राहिले तिकडे बुडाने केलं. खरं म्हणजे मी काही आरोप करायला आलो नाही, मात्र माझ्याबद्दल जी दिशाभूल केली जात आहे ती दूर करण्यासाठी आणि तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून अर्थात पत्रकार बांधवाच्या सहकार्याने जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. आता दिशाभूल काय केली आम्ही, कुणाची दिशाभूल? आम्ही काय बोललो नाही दिशाभूल करायला त्यांच्यावर. आम्ही हेच म्हणलं किंवा तिथं पूर्ण आता 35, 36, 40, 42 गाव आहेत वरी. ह्या रेल्वे पट्टीपासून किती लोक वरी. ह्या लोकांना वाटत नाही ते पूल व्हावा म्हणून. गाव आहे ह्या शहरातलं आपलं गाव वर आहे, त्या लोकांना वाटत नाही पूल व्हावा म्हणून. आम्ही दिशाभूल केली. तुम्ही 10-5 लोक 2-4 जे आता कोणीतरी म्हणलं ते मूळ मालक ते किराणमध्ये असे 4-2 मालकाचं काहीतरी, पण त्या मालकाचं काही नुकसान होणार नाही. होऊ तर द्या. हे झाल्याच्यानंतर बघा नुकसान होतं का फायदा होतोय, होऊ तर द्या. होण्याच्या आधी सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. त्याच्यामुळं दिशाभूल आम्ही कुणाची करत नाही. त्यांच्यावर आरोप जरूर केले किंवा त्यांनी विकासामध्ये आड येऊ नये म्हणलं. मी त्यांना ते आपल्या कालच्याच भाषणामध्ये म्हणलं विकासामध्ये आड येऊ नये, विकासाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही करू सहकार्य. तुम्ही जर ठरवलं विकास, तुम्ही तर ठरवत नाही कुठला विकास करायचा. तुम्हाला तर काही विकास करायचाच नाही, करणार चाडवा यायचे फक्त. हे धंदा आहे तुमचा, ते धंदा तुम्हाला लकलाप ते तुमचा धंदा, तुम्ही करत बसा. पण इथं आम्हाला मेहरबानी करून डिस्टर्ब करू नका. इथं आम्हाला करू द्या. आमचे लोक आम्ही आहोत. तुम्हाला मतदान केलं आहे, जरूर केलं आहे, हरकत नाही. मतदान केलं आहे, मतदानाच्या बाजूला या तुम्ही आणि त्यांच्या विकासासाठी या. पण उगा आडवं विकास कामाला आडवेपणासाठी येऊ नका. शेवटी विकासामध्ये प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. एकमेकांच्या सहकार्यानेच विकास होत असतो. त्यामुळे उद्या जर शहरातील सर्व व्यापारी नागरिकांनी घटकांनी वाटले की हा पूल झाला पाहिजे तर मी सुद्धा स्वतः गुट्टे साहेब यांच्यासोबत उभा राहीन. पण व्यापाऱ्यांना ढवलून लोकांचे संसार उघड्यावर आणून जर हा पूल उभारण्याचा घाट घातला जात असेल तर या खासदार म्हणून मी सर्व लोकांपर्यंत कायम उभा राहीन. प्रसंगी शासनाशी भांडेन आणि रस्त्यावर सुद्धा उभा राहील. ठीक आहे ना. तुम्ही हे वरचं खालचं बोलण्यापेक्षा तुम्ही वरी म्हणले शेवटी विकासामध्ये प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. एकमेकांच्या सहकार्याने विकास होत असेल. त्यामुळे जर या शहरातील सर्व व्यापारी नागरिक मी तर तेच म्हणलं आहे, विचारा व्यापाऱ्यांना, इथल्या व्यापाऱ्यांना विचारा. गावचे त्या कमीत कमी 10 सरपंचाला बोलवा. 40-42 गावावर त्या वरचे काही नागरिकांना बोलवा. त्या नागरिकांना काही पाहिजे का, व्यापाऱ्यांना बोलवा. त्यांचं मत काय, हे मत जर त्यांचं पूल करू नका म्हणत असेल तर पूल आपण कॅन्सल करू, हा विषय नाही. पण त्यांचं जर मत असेल की नाही पूल झालाच पाहिजे तर खासदार आमच्यासोबत राहणार आहेत का, त्या विकासासोबत राहणार आहेत का खासदार, त्यांनी उत्तर द्यावं. आणि त्यांनी येऊन इथं बैठक बोलवावी. त्या बैठकीला मला बोलवावं. त्या बैठकीला त्यांचे जे लोक बोलवायचे, मी म्हणतो वरचे कमीत कमी 5-50 लोक वरचे बोलवा. या पट्टीपासून राहणारे जे नागरिक आहेत, नागरिकाचा विचार करायचा नाही. ते गावं आहेत त्या गावांचा विचार करायचा नाही. इथं व्यापारी आहेत, व्यापाऱ्यामध्ये तर आम्ही व्यापाऱ्याचा विचार केला ना. इथं टी पॉईंट केला, टीच केला ना. मी इथं गावात नेला का मी पूल आंबेडकरांच्या चौकामध्ये, आपला आंबेडकर चौक तिथंच एंड केला ना मी. तिथं टी केला मी. नाही आम्हाला कळतं ना तेवढं. खासदार साहेब आम्हाला पण देवानं बुद्धी दिलेली आहे. पण तुम्हाला देवानं बुद्धी उलटी दिलेली आहे. विकासामध्ये कुठेही आड येणं ही तुम्हाला दिली, आम्हाला देवानं बुद्धी चांगली दिलेली आहे. मुळी बंधाऱ्यासुद्धा मी 22 कोटीचे रुपये मिळवून दिले. किती खोटं बोलता हो. इतकं खोटं कसं बोलायचं. नाशिकपर्यंत कुणी फोन लावले, अधिकाऱ्याला बोलवा. नाशिकपर्यंत फोन लावले. नाशिकचं क्लिअरन्स कुणी घेतलं, पुण्याचं क्लिअरन्स कुणी घेतलं. या गेस्ट हाऊसला 10 मिनिटं घेतल्या असतील मी SC एज्युकेटेड सगळ्यांच्या. आणि जलसंधारण मंत्री हेरिटेज मंत्री आपले गिरीश महाजन त्यावेळेस मी 15 कोटी रुपये दिले. गिरीश महाजन होते त्यावेळेस, त्यांच्यासोबत मीटिंग करून 15 कोटी रुपये दिले. आणि आता तर पैसे सगळे CM साहेबांनी दिले, DCM साहेबांनी दिलेत ते पैसे सगळे. त्यांच्याकडे खातं होतं, आता CM साहेबांकडे खातं होतं त्यावेळेस मुख्यमंत्रीवर, त्यांनी पैसे दिले सगळे. हे होतेच कुठं ह्यांच्या ह्या अडीच कुठं केलं यांनी. हे म्हणतात आम्ही त्या 2.5% त्याच्यात केलं. दाखवा, पुरावा द्या, आमची माघार घेतो मी. त्यांनी केलं असं झालं आहे, त्यांनी दाखवावं, प्रूव्ह करून द्यावं, तुमची माघार घेतो.
आणि त्यांनी सांगितलं तिथे मी केलं, आपली टिमकी वाजवता केलं म्हणून वाजवतो ना. आता त्यांनी इथे खाली केलेलं आणखी दुसऱ्याला करते पण मीच केलं असं अर्थात माझंच आणि दुसऱ्याचं पण माझंच ही त्यांची वृत्ती वाढली आहे. हीच बाब धारखेड पुलाबद्दल सुद्धा आहे. तर धारखेड पूल खरं यार तुम्हीच सांगा पत्रकार बाबा, धारखेड पूल कोणी केला बाबा मला सांगा बाबा. तुम्हीच सांगा यार, जाऊ द्या मी काहीच बोलणार नाही याच्यावर. स्वतः नितीन गडकरी साहेब म्हणले होते रत्नाकर गुंटे मला बसू देत नाही सारखा ते कोण्यात उभा राहतो नाही कोण्यामध्ये, त्याला विचारलं काय माझ्या पुलाचं काय झालं हेच विचारत मला. हे क्लिप ऐकली ना तुम्ही सर्वांनी. अरे खासदार साहेब तुम्ही क्लिप ती पण तुम्ही पण ऐकली हो. केंद्रात तुम्ही गेलेत, केंद्राचं आहे काम होते, केंद्रातून आणलं मी, पण तुमचा कॉन्ट्रिब्युशन काय आहे, तुमचा त्याच्यामध्ये सहभाग काय आहे हे सांगा. तुम्ही काय केलं हे सांगा. हे सांगायचं नाही मला चर्चा. आता केंद्र सरकार निधून तयार झाला आहे. आता केंद्र निधून तयार झाला ना, आम्ही डिनाय करतच नाही ना, पण ते कुणी दिला, कुणी आणला, कुणी फॉलोअप केला हे सगळं माहीत आहे तुम्हाला. उद्घाटन आपण अहमदपूरला केलं, त्या अहमदपूरच्या कार्यक्रमामध्ये 10 मिनिटाच्या वर माझ्यावर बोलले. ते सगळ्या गावाचे नावं घेतले त्यांनी त्यावेळेस गडकरी साहेबांनी. त्या गावाचं किती चांगलं हां, सगळ्या गावाचे नावं घेतले त्यांनी. मी नाही लिहून दिले ते गावाचे नावं, त्यांनी अभ्यास केला असेल, त्यांनी गावाचे नावं मागितले असते. त्याच्यापेक्षा पुन्हा त्यांचे लोक आहेत त्यांना देणारे भरपूर. मग ते आठवा खासदार साहेब गडकरी साहेबाची क्लिप. केंद्र शासनाचा फंड आहे, पण केंद्र शासनाचा फंड आहे पण तुम्ही का आणला नाही. अहो विहार राहतो रस्ता, विलेज रस्ता आहे होते पुढचा, तिथेही अडचणी आणल्या मला. तिथं होदीना गेले पूर, त्या परत सीकडे गेलो, त्या सीकडे लोक पाठवले, त्या सीला म्हणलं तरी ऐकायला तयार नाही. मग पुन्हा परत साहेबाकडे गेलो, साहेबांनी इतकं झापलं तुझ्या केसातून पैसे द्यायला का म्हणले तू. मी करायलो गपचिप ते करून दे. बंधारा आता बंधारा झाला, त्या बंधाऱ्यामुळे नुकसान झालं का फायदा झाला. हे डोकं कुणी केलं, कुणी करायला लावला ते पूल तिथं खाली. पाणी कुठं अडलं, आता कितीपर्यंत पाणी अडलंय. अरे हे विकास नाही का, विकास नाही का हे सांगा. आता दुसरं सांगितलं तरी मीच कारणासोबत आता आमदारांना एवढे बाळगत आहेत. आता प्रधानमंत्री आवास योजनेचे सुद्धा बघा, योजना केंद्र शासनाची आणि सगळीकडे त्या कोणाची आहे, गुटे साहेबाची. आता मला सांगा, वरून फोटो आलेत, हे इतके फोटो टाका म्हणून. हे काय माझं हे ऐकतात हे लोक, माझं ऐकलं तरी माझा हे ह्याचा फोटो टाकू नका म्हणलं आहे. वरून जर समजा खासदारचा फोटो टाका म्हणले असते, मी कोणी खासदारचा फोटो न टाकणार. असा गैरसमज करून घेऊ नका खासदार साहेब. तुम्ही शासनाशी बोला, मुख्यमंत्र्याला बोला, उपमुख्यमंत्री 2 त्यांना बोला. त्यांनी वरून दिलं, केंद्राचा किती हिस्सा आहे, पैसे केंद्रात सत्ता त्यांची आहे, त्यांना कसं करायचं ते करतील. मी एक अपक्ष म्हणून मला घेतलं सोबत, मी जर अपक्ष नसते तर मला काय घेतलं असं सोबत. त्याच्यामुळे तिथं साहजिक आहे. तर त्यांनी ते शिवकडे जाऊन बसले, शिव मॅडमकडे जाऊन बसले की माझा फोटो नाही मला. मग ते शिव मॅडमला बोलायला पाहिजे, काय उत्तर दिलं तुम्हाला शिव मॅडमनी सांगा जनतेला. कलेक्टरने तुम्हाला काय उत्तर दिलं सांगा जनतेला. तुमचे हे बीडीओ माझ्या तालुक्यातले 3 बीडीओ, तुमच्या सगळ्या तालुक्यात सगळे बीडीओ तुम्हाला काय बोलले सांगा जनतेला. फक्त आरोप पण माझ्यावर, मी केलं हे कसं. म्हणजे मी जर समजा बॅनर लावले पाठीमध्ये, त्या बॅनरला हे फोटो कमी कर म्हणलं, कमी करेल का तिथं कोण. त्यांचा बॅनर नाही लावला मला काय प्रॉब्लेम आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. खासदार आहेत ते जिल्ह्याचे, त्यांनी वर भांडावं ना माझा का फोटो नाही म्हणून. त्या सीएमकडे जावं, बाबा फोटो लावला नाही हो, हा विषय. तुमच्या माहितीत आहे तुम्ही कसं बॅनर लावता त्यांचं. हां, तुमच्या माहितीत आल्याशिवाय तुम्ही त्यांचं बॅनर कसं लावता. अहो ते तर समजून घेतलं पाहिजे त्यांनी, आता समजून घेतलं पाहिजे ना. आता ते पाठवलं का ते आलं कुणाला माहीत आहे. आता आमचे सन्माननीय उमेदवार, आमचे विरोधातले उमेदवार विशाल कदम आलेत का पाठवलेत काय माहीत आहे. ते माहीर आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये. ते त्यांना आधी पाठवून पुन्हा यायचं असेल काहीतरी असेल काहीतरी. वेलकम आहे आमच्याकडनं, या. नाही बघा, आमच्याकडं तर आम्ही आता वेलकमच ठेवलं सगळं. ज्याला यायचं त्याला या, आमचे दरवाजे उघडे. या तुम्ही बी लावा आमच्यासोबत फोटो बॅनर, सोबत घेऊ कार्यक्रम. मग काय झाला, खासदार साहेब शेवटचं भाषण पहिलं माझं, सोबतच घेऊ, काय प्रॉब्लेम. पण खासदार साहेब शेवटी तुम्हाला एकच विनंती करायची आहे, तुम्ही असं कुणाचं तरी ऐकून तुमच्या जवळचे लोक जे शहरामधले आहेत, गंगाखेडमध्ये तालुक्यामध्ये जे लोक आहेत, हे लोक ओळखा. फक्त माझे विरोधक म्हणून जवळ करू नका, मेहरबानी करून सांगतो, विनंती करून सांगतो आपल्याला. माझे विरोधक म्हणून जवळ घेऊ नका. तुम्ही घेता तर घ्या, पण माझे विरोधक म्हणून जवळ घेऊ नका. तुम्ही चांगले लोक जवळ घेऊन चांगल्या लोकांना ऐका ना. तुमचा इथला आया आहे, आयाला विचारा माझ्या बाबतीत, तुमचाच माणूस आहे ना आया, त्याला विचारा. तुमचा चंद्रकांत कदम आहे, त्याला विचारा. आणखीन तुमचे जे लोक आहेत त्यांना विचारा ना, माझं काम आहे का नाही आहे, विकास आहे का नाही आहे, मी कसा वागतो, काय करतो, तुमच्या लोकांकडनं माहिती घ्या. पण मला जे कट्टर विरोध करणारे लोक आहेत त्यांना जवळ तुम्ही घेऊन सोबतात हिंडताय, हिंडा, काही विषय नाही.
शेवटी खासदार साहेबांना एकच विनंती करेल, मी जे बोललो त्याच्यावर आपण जे काय बोलायचं बोला, उत्तर द्यायचं काय उत्तर द्यायचं सांगा. तुम्हाला अगर खरंच आपला त्याच्यावर पडदा टाकायचा असेल तर आपण एक व्यापाऱ्याची मिटिंग घ्या, 100-200 व्यापारी बोलवा, वरचे लोक बोलवा, काही गावातले लोक बोलवा, त्या खेड्यापाड्याचे काही लोक बोलवा आणि त्यांचं ऐका. वरील 40-42 गाव त्या गावाचे सरपंच बोलवा, 40-42 तेवढं, बाकी दुसरं नका बोलू. इथं वरचे मेन ते जे आता नगरसेवक हे त्याच्यामध्ये राखेला बोलवा, ते आणखी असे राखेसाठी काही 10-20 लोक त्यांना बोलवा, मेन व्यापारी बोलवा, 100-200 लोकांची मिटिंग बोलवा. आणि त्या मिटिंगमध्ये जर ठरलं पूर्ण नाही करायचं म्हणले तर आपण नाही करू, काही विषय नाही, पण बोलवा अशी मला शेवटी विनंती करायची आहे सन्माननीय खासदार साहेबांना. आणि मी जे तुम्ही बोललेत हे मी 100% डिनाय करतो. नावके सुके कौरगाव रस्त्याचे बोलत आता ते नावकी सुकी आणि त्या कवडगावचं, आता कवडगावला स्टेट हायवे गेला की रस्ता होतो ना, आता पूल टाकला मी तिथे. तुम्ही कुठं काय टाकलं होतं? तुमचे रस्ते टाकले झालेत ना रस्ते, ते रस्ते तुम्ही होऊ देणार, त्या कॉन्ट्रॅक्टला काम करू देणार. ते ह्याचा आपला पालममध्ये एक रस्ता आहे, ते देशमुखनं काम घेतलं आहे, त्यांचाच नातेवाईक आहे, त्याला काम करू देणार, बसू देणार. म्हणजे इलेक्शनच्या आधी काहीच करू दिलं नाही, म्हणजे माझी बदनामी होई म्हणून काहीच करू दिलं नाही त्याला. आता चुकीचा रस्ता कोणी केला जाऊन बघा ना खासदार साहेब, एवढं आंधळ होऊ नका. तुम्ही बघा जाऊन चुकीचा रस्ता कोणी केला. सगळा त्या ह्याच्यापर्यंत टाकला, त्या मिरखेल स्टेशनपर्यंतचे रस्ते टाकले मी सगळे. नावकीचा तो रस्ता टाकला, तुम्ही जाऊन बघा ना. आता ते स्टेट हायवेमध्ये आलं त्याला मी काय करू? तिथलं तुम्ही फंड चेंज करून घ्या ना, दुसरीकडे कुठं घ्यायचा तिथं, कोण नको म्हणते. आणखीन बरेच आहेत ना तुम्हाला काम. तुम्ही किती आणले आतापर्यंत पंतप्रधान योजनेची कामं सांगा आम्हाला, किती आणले ते? तुमच्या तिथं जाऊन आम्ही उद्घाटनाला येत नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, आम्हाला तुम्ही बोलवत नाही, आम्ही येतही नाही. आम्ही तुम्हाला बोलवत नाही. आम्ही बोलवलं एका कार्यक्रमाला, तुम्ही आलेत कार्यक्रमाला, पण तुमचं वाकडं शिपर्यंत तुम्हाला काय आम्ही बोलवलं असतं सन्मान खासदार आहेत म्हणून. तुम्ही बोलवत नाही तर आम्ही बोलवत नाही. तुम्ही बोलवणं चालू करा, आम्ही बोलू. ह्या हाताने घ्या. त्याच्यामुळं शेवटी एकच आहे विनंती की विनाकारण आरोप करू नका. मुलाचा विषय तुम्ही कसा मार्गी लावायचा सांगा, मला बोलवा, मीटिंग घ्या, त्याच्यामध्ये करा. पण निव्वळ पॉलिटिकली एक बी माणूस दिसला नाही पाहिजे मला त्याच्यामध्ये. एक माणसाला पॉलिटिकली तुम्ही आणि मी, आम्ही दोघंच पॉलिटिकली, खासदार साहेबांनी मी. बाकी सगळे व्यापारी पाहिजेत, कमिशन लोक पाहिजेत, त्या लोकांना बोलवा आणि ते लोक सांगत तसं करू. पण विनाकारण विकासाला आड येऊ नका एवढी विनंती करतो. आणि मी माझं बोलणं संपवतो. असे काही प्रश्न असतील तर विचारा. सगळ्यात मोठं दुसरं साहेब, तहसीलपासून जे व्यापारी आहेत, इकडल्या व्यापाऱ्यांचं वेगळं दिसतं. तहसीलपासून सर्वसामान्य व्यापारी आणि 20-25 लाख रुपये त्यांनी दुकानं घेतली, लहान माणसं सगळ्यात मोठा प्रश्न तिथं आहे. बाकी व्यापाऱ्यांचा सगळ्या स्वार्थपणात तुम्हाला माहिती सगळ्याला माहिती. मी त्यांच्यासोबत तुमचा प्रश्न निश्चित विचारला, तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे. ते जे लोक आहेत मी आज गॅरंटी देतो त्यांचा आत्ता जेवढा बिझनेस होतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट बिझनेस हे पूल झाल्याच्यानंतर होईल. आज लोक कुठे येतात गाव खेडेगावचे लोक कुठे येतात? कोर्टात, तहसील, पंचायत समिती, ते कुठे आहेत ऑफिस? काय नुकसान आहे त्यांचं? ती व्यवसाय ग्राहक येतात वरून. हां मग तिथं हां आता कुठून वरूनच येणार ना, डोंगरातलंच येणार ना. आता तिथं हे बघा, तिथं त्या त्यांना दुकानाला यायचं जे तिथं येणार आहेत हजारो लोक खालीच असतील. ज्याला फक्त 4-2 लोक, ज्याला परभणीला जायचं, ज्याला नांदेडला जायचं, तो वरून जाईल. बाकी तर खाली 100 फुटाचा रस्ता ठेवला ना मी. 0 पॉईंट पासून खालून मग 100 फुटाचा रस्ता आहे. येणाऱ्याला फक्त वरूनच अहो सगळं खाली रस्ता आहे ना, खाली मी सांगालो 100 फुटाचा रस्ता आहे. तुमच्या ऑफिस पासून पूर्ण खाली रस्ता आहे आणि कॉलमचा आहे आणि सिंगल पिलर आहे माझा. पुढे तर सिंगल पिलर आहे. चला आणखी काय सांगा. आता हे बघा इथं ट्रॉफिक एवढी वाढत, तुम्हाला माहिती आहे का मी काय केलं आणखी? ही हे बुद्धीचं काम आहे का काय तुम्ही सांगा. आता मी इथून जो रोड केला 72 कोटी रुपये टाकले ह्या रोडवर, ह्या रोडवर, उदरी ते याच्यावर. शलमावच्या तिथं गेलं की हा रस्ता बंद होतो, आपली हद्द संपते. कुठं शलमावच्या थोडंवरी माझ्यावर गेलं. तिथून पुढे 2 किलोमीटर शलमावपासून माझा दैठण्याकडनं माझ्या गावात रोड येतो का, तिथं 2 किलोमीटर आहे आणि पुढे 4 किलोमीटर खाबर 6 किलोमीटर मध्ये गुटेवाडीचा मोठा पूल आहे. हे मी काय केलं तिथं? मी त्यांना करा म्हणलं नाही, मी डायरेक्टली हँडिंगवर परभणीमध्ये घेतलं करून.
6 किलोमीटर पुलासही समोरचा एरिया. कळूच दिलं नाही कुणाला, दिल्ली. कळू पण दिलं नाही कुणाला. हो सगळं जिल्ह्यावर कोणाकोणाची परमिशन घ्यायची सगळं. आणि कळल्याच्यानंतर पुन्हा बोंब मारायला मला माहिती आहे कळायला होऊ देत नाहीत म्हणून. 7.5 मीटरचा रस्ता ह्याच्यापर्यंत टाकला. जाऊन बघा नुसता रस्ता कसा व्हायला, जाऊन बघा. हा पण आता लातूरला जाणारे लोक कुठून जाते, इकुणाला पण इकडचे लोक इकडून नाही जाणार लातूरला, सरळ पुलावून सरळ असे जाते लातूरला. पुढे सगळा स्टेट आहे. हे धरणवत रस्ता करायचा नाही का? हे मला काय करायची गरज होती? 6 किलोमीटरमध्ये आणि त्या पूल करायची, गुटेवाडीचा पूल करायची माझी काय गरज आहे? 7 कोटी रुपये त्या गुटेवाडीच्या पुलाला टाकले. नाही साहेब, हे व्यापारी तुमच्याकडे आलते म्हणजे पहिल्यांदा तहसील समोर सगळे. हो आलते. मी त्यांना समजून सांगितलं, समजून बोललो त्यांना. हेच बोललो, तुम्हाला सांगतो हेच बोललो, तुमचं नुकसान होऊ देणार नाही, तुमचं नुकसान होणार नाही, तुम्ही माझे तुम्ही कोणाच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका. तेव्हापासून पुढे आहेत ते, पुढे तेव्हापासून नाहीत ते. त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यांचा. साहेब माझा एक प्रश्न आहे. त्यांनी एक अनेक आरोप केले. त्यांनी जे तुम्ही हे ढवळकेवाडी, कोळगाव, मालेवाडी, तांडा ऐका ना, त्याच्यामध्ये जे रस्ता आहे अनगोळ मालेवाडीपर्यंत, तिथून पुढे पालम तालुक्यामध्ये गेला. हे पालम तालुक्यामध्ये दिग्रज, बरबडी, पिंपळगाव, पारवा, पेठ, शिवणी, पेंडू जिल्हा हद्दीमध्ये तर तुम्ही पंतप्रधान खाली टाकला होता त्यांनी रस्ता, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही टाकले. कुठे बोलतो तो? नाही टाकले. एक रस्ता टाकलेला नाही. एक रस्ता टाकलेला नाही त्यांनी नाही टाकला. हो हां. पंतप्रधान खाली हा रस्ता नाही टाकला. टाकला होता म्हणजे बिलकुल नाही टाकला. आणि मी स्टेट हायवे करून काय केलं? स्टेट हायवेमध्ये अरे घेतला. तुम्ही जाऊन बघा ना, ह्याचं उत्तर आहे ना माझं. मी स्टेट हायवे केलं. आता हरंगुळपासून किती खाटगाव पण कसा रोड झाला जाऊन बघा. मोठा झाला का नाही बघा ना स्टेट हायवे केला तर. त्याच्या पुढं काय कुठे पुढे? ते ढवळकेवाडी तुला माहिती आहे, माहीत असत बोलायचं. माहिती आहे का तुला? ते आरोप केले होते त्यांनी. मग आरोप माहिती आहे का तुला? पुढं काय म्हणजे मी सांगायला ना तुला. सांगा ना मग ते मग आम्हाला पुढे बी का ना, पुढे बी रस्ता आला मंजूर झाला ना, पुढे बी फक्त आपल्या ह्याच्याकडं म्हणजे कौडगाव पण रस्ता गेला नाही. तो कौडगाव पण नाही, त्याने का केलं नाही पुलन ते? कौडगाव नाही टाकलं मी. ढोरकेवाडीपासून असा मालेवाडी रस्ता इकडे गेला आहे, त्यानं का केलं नाही? कौडगाव रस्ता टाकला का होऊ दिलं नाही त्यानं? होऊ द्यायचं ना. कौडगाव स्टेट हायवेमध्ये नाही आहे. ढोलकेवाडीपासून ते आपलं दुसरा एक खंड आहे बाजूला गोदावरी, तिथून असा सरळ सरळ आपले आपलं हा पवार, आपला बाबूराव पवार त्यांच्या तिथून त्या पाणी असायचं जाऊन त्या गावाला भिडला आणि त्याला आला, हायवेला आला. मग कुठे केला ते? आता खोटं बोल पण रिटून बोल, त्याला अर्थ नसतो. साहेब त्यांचं एक अजून म्हणणं होतं, समजा जर आपल्याला जर हा पूल कॅन्सल करून तुम्हाला जर काही बायपास काढून जर व्यापाऱ्याचं नुकसान होणार नसेल तर असा काही मार्ग काढता येत असेल तर तुम्ही काढताल का? त्यांना त्या प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता. हो काढलाय मार्ग ते, हेही मार्ग काढला ना, मंजूर झाला ना बायपास. आता बायपास तो बायच्या परभणीपासून तो बायपास निघणार आहे ना, मंजूर झाला. गडकरी साहेब की आता हे जे आता लोहा आपलं पालम ते लोहा आपलं गंगाखेड ते लोहा झाला का, रस्ता झाला का नाही? आता सेपरेट त्याच्यामध्ये पैसा सेट करा, त्याच्यात येणार ना त्याच्यामध्ये. ऑलरेडी बोलणं झालं माझं. आणि ते होते बायपास होत होता. आता बायपास कोणता? आता हा बायपास घेऊन तिथे गेला, हा मधून एक रोड आहे मध्ये, त्याला मोठा दत्तवाडी वगैरे आहे ते रोड असा, त्याचा असा सेक्टर तोडी तो रस्ता असा मोठा करून त्या रस्त्याला करून इथे हे हरंगोळ हे असा इकडं दत्त मंदिरला येणार. अर्धा तर बायपास तयार झाला. 7.5 मीटरचा रस्ता केला मी ऑलरेडी, मंजूर आहे 7.5 मीटरचा रस्ता. ते फक्त आता जमीन घेता येत नाही आम्हाला म्हणून आम्ही 7.5 आता त्यांना काही बाजूची जमीन घेऊन मोठा करतील. ऑलरेडी त्याच्यामध्ये पैशाची वगैरे सगळी इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यांनी माहिती घ्यावी हो हे बोलण्याच्या आधी. नाही तर मला फोन करावं तुम्ही यासाठी काय केलं, मी सांगतो त्यांना. मी तुझं माहिती माझी काय विषय नाही. आता हे स्टेट ऑलरेडी बायपास ऑलरेडी मंजूर केला मी आणि ऑलरेडी होतोय. फक्त हे इथून एवढं राहिलं ते आता ह्याच्यामध्ये घेते. ह्याची मिटिंग घेतली मी न्यू मुंबईला मिटिंग घेतली. तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, मुंबई होते, SC चीफ इंजिनियर सगळे होते त्या मिटिंगला. मी फक्त वॉक करत नाही. झाल्याच्या वॉक केलं की मग करू देत नाहीत ना, होऊ देत नाही. त्याच्यामुळे मी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत मी याचा वॉक कधी करीत नाही. आता तुम्ही विचारलं म्हणून मला सांगावं लागलं, नाही ते मंजूर झालं सांगितलं असते. बघा झाला रे बाप्पा हायवे बायपास झाला म्हणून असतं. अर्धा बायपास तर करून घेतला मी, उरला अर्धाच. आणखीन काय सांगा, आणखीन काय विचारायचं बोला. आता स्टेट हायवेमध्ये जे रस्ते टाकले तुम्ही त्याचे काम एस्टिमेट होऊन कधी प्रश्न विचारतो तू. ते थोडं अरे काय हे 50-60 वर्षामध्ये काही जे झालं नाही हे लगेच स्टेट हायवे लगेच रस्ते येतील का? तर काही लागेल का नाही त्याला? आता हे रस्ता आला माहीत झाला का तुम्हाला? पूर्णामधलं धनगर टाकळीपासून या राणी सावरगावपर्यंत रस्ता हा चालू झाला 7.5 मीटरचा. त्या राणी सावरगावमध्ये 4 वे आहे पूर्ण, अख्खं राणी सावरगावच्या त्या एंडपर्यंत 4 वे, समोर मध्ये झाडं, बाजूला लाईटिंग हे तुम्हाला माहीतच नसतं ना. हे स्टेट हायवे मिस केला ना, तो आला ना, तो चोरवटपासून सगळा तो. कुठलेही प्रश्न विचारा ना. जे स्टेट हायवे केले स्टेट हायवे केले त्याच्यावर सगळ्यावर पैसे आले. पैसे असं वर्षानुवर्षे होते ना ते रोड. विहार ओडिया कोण पैसा टाकतो त्याच्यामध्ये? राजूरचा पूल कसा झाला? खेरवाडी हा रस्ता कसा झाला?
कुठलं ह्या गणपतीच्या भागामध्ये कुठला रस्ता राहिला आहे सांगा. खासदार साहेब आपण विचारा, मला मी सांगतो कुठले कुठे येते का माहिती देऊन टाका रे बाबा, माहिती काढा आणि माहिती देऊन टाका खासदारला, जाऊ दे आपल्याकडून देऊन टाका. त्या मुलांची आता प्रोसेस कशी असणार, केव्हा टेंडर होईल, केव्हा चालू होईल, किती दिवसात? सगळं तुमच्या समोरच आहे. आता टेंडर लागलंय, ओपन होईल, 2 वर्षाचा कालावधी आहे, 2 वर्षात होईल ते. हां. सर ते टेंडरचे 166 कोटीचे 10% कुठं गेले? कोणते 10%? म्हणजे पब्लिकला चिंता लागली. कोणते 10%? कोणते 10%? हे विषय वाढलेत ना. हां. हा जे उड्डाण पूल आहे तो त्या 10%साठी आहे. त्यांचे आरोप आहेत ना. त्यांचे आरोप काय म्हणजे मी 10% घेण्यासाठी आहेत ते का? अर्धा रुपये त्यांचा. मी म्हणलं ना, एका शब्दात मी उत्तर दिलं, चोराला चोर नजर येतात. जे चोर असतो ना त्या चोराला चोरच दिसणार ना, चांगली दिसणार. एखादा इमानदार मग त्याला इमानदारच दिसते पुढे, पण एखादा चोर आहे तर सगळे चोरच वाटते. घेतले असतील तर पत्रकार सगळं गोष्टी नाला कसं ते म्हणलं कसं हो? मी सांगितलंय ना, अरे मी ऐक ना, मी